ज्ञानराधा मल्टी स्टेटच्या ठेवीदारांसाठी आजचा दिवस थोडा बरा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आज ज्ञानराधा मल्टी स्टेटची जी वाइंडिंग अपची प्रोसेस होती त्या वाइंडिंग अपच्या प्रोसेसचा पुढचा भाग म्हणून ज्ञानराधा मल्टी स्टेट साठी लिक्विडेटर किंवा अवसायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 29/9/2024 ला वाइंडिंग अप का करू नये म्हणून ज्ञानराधासाठी सेंट्रल रजिस्ट्रारने पत्र काढलं होतं आणि त्या पत्रासाठी 15 दिवसाचा अवधी स्पष्टीकरण देण्याला दिला होता। पण स्पष्टीकरण देण्याला हजर कोण आहे? कोणीच नाही ना। आणि द्यायचं कशाला? देऊन काय होणार आहे? आणि कोणतं स्पष्टीकरण असं देणार होते तुम्ही? त्याच्यामुळे कुठलंही स्पष्टीकरण मल्टी स्टेट कॉर्पोरेशनला मिळालं नाही। त्याच्यानंतर मल्टी स्टेट कॉर्पोरेशनने 2 वेळेस महाराष्ट्र स्टेट सहकार आयुक्त यांना पत्रव्यवहार केला आणि अधिकाऱ्याचं नाव सुचवण्यास सांगितलं आणि त्याच्यानुसार आज एस.जे. जाधव यांची जे की बीडचे जिल्हा उपनिबंधक आहेत यांची अवसायक म्हणून ज्ञानराधासाठी नियुक्ती झाली। ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठीच एक चांगलं पाऊल असं म्हणता येईल। पण अवसायक नियुक्त झाल्यानंतर जाधव साहेब तुमच्याकडे रेडीमेड मटेरियल खूप काही तुम्हाला मिळणार आहे। पोलिसांनी केलेला आतापर्यंत तपास, पोलिसांनी जप्त केलेली काय हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह या सगळ्या गोष्टी, ईडीने केलेले तपास, ईडीने जप्त केलेल्या सर्व प्रॉपर्टीज, ईडीने पाठवलेल्या नोटीस आणि त्या नोटीस मध्ये मिळालेले उत्तर आणि ईडीने त्यांच्या विविध प्रेस नोट मध्ये दिलेली माहिती, त्या माहितीचा आधार पण आपण आपल्या तपासासाठी घेऊ शकता आणि ठेवीदारांचं भलं करण्यासाठी, ठेवीदारांचं हित जोपासण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू शकता आणि आपण कराल ही अपेक्षा आपल्याकडनं आहे। विषय तो येतोय, जर ईडी स्वतःच्या प्रेस रिलीज मध्ये स्पष्ट म्हणतंय की ज्ञानराधाचा पैसा संगनमत करून सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी आणि इतर यांनी संगनमत करून तो पैसा कुटे ग्रुपला वापरला आणि म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो की कुटे ग्रुपच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या सर्व प्रॉपर्टीज या ज्ञानराधाच्या ठेवीदाराच्या आहेत। त्या प्रॉपर्टीवर घेतलेलं अव्वाचे सव्वा लोन आणि जे काय असेल त्या खास मेहरबानीतल्या ज्या काही बँका असतील त्यांनी दिलेलं लोन हे कोणत्या बेसिसवर दिलं, कोणती तपासणी करून दिलं, नेमका कोणता क्रायटेरिया वापरला होता, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर फूट असं तर काही नाही ना। जे काही असेल किंवा मग आले, बघितलं, सँक्शन करून निघून गेले असं तर काही नाहीये ना। या सगळ्या गोष्टीची तपासणी आपण करावी। त्याचबरोबर ऑडिट कोणी केलं होतं, आतापर्यंतचे ऑडिटर कोण होते, नेमके कोणते ऑडिट रिपोर्ट त्यांनी दाखल केले होते, त्या ऑडिट रिपोर्ट मधलं नेमकं घोडेबंगाल काय हे पण आपण तपासावं, जेणेकरून की आपण ठेवीदाराच्या भल्याचं काहीतरी कराल आणि आपण कराल ही परत एकदा आपल्याकडनं अपेक्षा आहे। हे सगळं होत असताना मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट 2002 नुसारचे अधिकार जे आपल्याला मिळत आहेत, कलम नंबर 89 आणि 90 नुसार त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून आपण ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करावी। मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज असू द्या, सेटलमेंट होते का ते असू द्या, जे काय व्हायचं ते करावं, पण आपण ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करावी। त्याचबरोबर MPID ऍक्टच्या कलम नंबर 345 नुसार जो काही तपास झाला आहे, जो काही अहवाल स्टेटला पाठवण्यात आलेला आहे, त्या अहवालाचा पण उपयोग आपण करून घ्यावा। त्या अहवालामध्ये नेमके काय काय मुद्दे मांडलेत, त्या मुद्द्याचा फायदा ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी कसा होऊ शकतो या गोष्टीचाही आपण अभ्यास करावा। हा सगळा अभ्यास करून लवकरात लवकर ठेवीदारांच्या हिताचे पाऊल उचलायला चालू करावे। जे जिम्मेदार आहेत ज्ञानराधाच्या ठेवीदारांचा पैसा ओरबाडण्यासाठी, ज्ञानराधाचा ठेवीदारांचा पैसा स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या मोज मजेसाठी आणि स्वतःच भलं करून घेण्यासाठी वापरणारे जे कोणी जिम्मेदार असतील त्या कोणालाही न सोडता त्यांच्याकडनं या पैशाची वसुली कशी करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करावे। आता याच्यामध्ये आणखीन काही कोर्ट केसेस आहेत,
काही मल्टीस्टेटच्या कोर्ट केसेस, त्या कोर्ट केसेसचे झालेले निकाल, या सगळ्या गोष्टी त्याचा पण अभ्यास करावा की कोणीतरी प्रेझेंट करत नाही त्याच्यावर आमचं लोन आहे, कुठून दिलं, का दिलं, कोणाला विचारून दिलं, कोणते पॅरामीटर्स लावले होते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा. स्क्वेअर मीटर, स्क्वेअर फीट, परत एकदा बोलतोय, हे पण पॅरामीटर लावले होते का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करावा. आणि ज्ञानराधाच्या ठेवीदारांना मात्र दिलासा देण्याचं, मदत करण्याचं काम आपण करावं. साहेब, ज्ञानराधाचा त्रस्त ठेवीदार मात्र प्रत्येक अधिकाऱ्याकडं आपल्यासाठी भलं करणारा असंच बघतो आणि ज्ञानराधांच्या ठेवीदारांचं जर भलं होत असेल तर त्यांचे कोटी कोटी आशीर्वाद त्या अधिकाऱ्याला मिळतील जो अधिकारी ज्ञानराधाच्या ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आणि आपण तो कराल ही अपेक्षा ठेवतोय. आणि याच्याच बरोबर मात्र अधूनमधून जो काही तपास होतोय तो तपास पण ठेवीदारांच्या समोर जर आला तर ठेवीदार खचणार नाही. कारण कालच बीडमध्ये एका ठेवीदारांनी बिंदुसरानं पाण्यात उडी घेऊन स्वतःचं जीवन संपवलंय आणि अशा प्रकारच्या असंख्य केसेस होत आहेत. आणि या सगळ्या केसेस टाळण्यासाठी, ठेवीदारांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावे हीच आपल्याकडनं प्रामाणिक अपेक्षा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आता बघू पुढच्या पुढे जसा तपास होत राहील तसं तसं त्याबद्दलची माहिती आपण आपल्या समोर घेऊन येऊ. आणखीन एक माझ्या डोक्यात आहे की या संदर्भामध्ये जर शक्य झालं तर अधिकारी आणि वकील यांना बोलून पण एकत्रित माहिती आपल्या समोर आणता येईल का, या दृष्टीने आम्ही आमच्या जागेवर प्रयत्न करू.